नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या घरात भरपूर झुरळ झाले आहेत का? आणि मार्केटमधून सर्व औषधे आणून पण झुरळ जात नाही, तर मग काय उपाय करायचा? तर हा उपाय मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कमी आणि घरातील साहित्य वापरून आपण झुरळ कसे घालवायचे हे बघणार आहोत। याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही, फक्त एका रात्री हा उपाय करा आणि घरातील सर्व झुरळ पळवून लावा। चला तर मग अगदी घरगुती पद्धतीने हा उपाय काय आहे ते बघूया। पण याआधी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा आणि इतरांनाही शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आपल्या घरातील हे झुरळ काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? सर्वात आधी साखर घ्यायची आहे। तर तुम्ही या ठिकाणी साखर किंवा पिठी साखरेचा वापर केला तरीही चालणार आहे। तर अशा प्रकारे जितक्या प्रमाणात तुम्हाला हे बनवायचं आहे तितक्या अंदाजाने साखर घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी 2 चमचे साखर घेतलेली आहे आणि त्यात मी बोरिक पावडर टाकत आहे। तर ही बोरिक पावडर तुम्हाला कुठल्याही किराणा शॉपमध्ये किंवा मग मेडिकल शॉपमध्ये मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे मी 2 चमचे पिठी साखर आणि 1 चमचा बोरिक पावडर घेतली आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। तर अशा प्रकारे हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण तुम्ही जिथे झुरळ झाले आहे तिथे टाकायचं आहे। तुम्ही फरशीवर डायरेक्ट टाकण्याऐवजी अशा प्रकारे कागदाचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे हे ज्या ठिकाणी झुरळ आहेत त्या ठिकाणी ठेवून द्यायचे आहे किंवा मग अगदी कमी जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ही पावडर डायरेक्ट टाकून दिली तरीही चालणार आहे। अजून तुम्हाला जर अशा प्रकारे ही पावडर नसेल टाकायची तर काय करायचं? यात 1-2 चमचे गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे। तर 1-2 चमचे गव्हाचं पीठ मिक्स झाल्यानंतर त्यात थोडंसं चमचाभर पाणी टाकायचं आहे। अगदी अंदाजाने आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि नंतर ह्या मिश्रणाचा छान असा गोळा बनवायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून तुम्ही ज्या ठिकाणी झुरळ आहेत त्या ठिकाणी ठेवून दिले तरीही चालणार आहे। तर मिश्रण किंवा गव्हाच्या पिठाचे गोळे झुरळ खायला येणार आहेत आणि हे खाल्ल्याने झुरळ मरणार आहेत। तर अशा प्रकारे अगदी घरातलंच आणि कमी साहित्यात हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा। चला तर मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।